आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी प्रजासत्ताक दिनाची। उद्याला प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचंड उत्साह आहे। देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहणासह अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रजासत्ताक दिनाचा उत्साह मुंबई, नवी दिल्लीसह देशातल्या सर्वच प्रमुख शहरांमध्ये ओसंडून वाहताना दिसतोय। आपण हे दृश्य पाहतोय। दिल्ली, चेन्नई, शिमला अर्थात हिमाचल प्रदेश, ओडिशा भुवनेश्वर आणि उत्तर प्रदेशात गोरखपूर या सर्व ठिकाणची दृश्य आपण पाहतो आहोत। अतिशय सुंदर अशा प्रकारची रोषणाई या सर्व ठिकाणी आणि देशातल्या सर्वच प्रमुख शहरांमधनं करण्यात आलेली आहे। तर ही दिल्लीतली इंडिया गेट परिसरातली दृश्य आपण पाहतो आहोत, ज्याला पूर्वी राजपथ म्हणायचे। हा त्या समोरचा हा सगळा रस्ता आणि उद्या इथूनच या कर्तव्य पथावरून शानदार संचलन होईल, ज्याला खास हिंदी शब्द वापरायचे तर देश की आन बान और शान या सगळ्याचं प्रदर्शन उद्याला जगासमोर भारत करेल। अनेक विधतेनं नटलेला, गेल्या काही काळात सामरिक दृष्ट्या शस्त्रसज्ज झालेला असा हा भारत, त्याच्या शस्त्रसज्जतेचं वैविध्यपूर्ण संस्कृतीचं दर्शन आपल्याला नवी दिल्लीतून होणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये तिरंगी रंगात अनेक शासकीय आणि इतरही अन्य अनेक इमारती, अनेक सोसायटी या न्हाऊन निघालेत। मुंबईतल्या मंत्रालयाच्या इमारतीला अतिशय सुंदर रोषणाई करण्यात आली। मुंबई मनपा आणि मुंबईतील जगप्रसिद्ध अशा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे सुद्धा अतिशय सुंदर रोषणाई करण्यात आली आहे। आपण ही तिन्ही दृश्य टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। मंत्रालय, मुंबई महानगरपालिका आणि CSMT रेल्वे स्थानक। क्या बात आहे। आणि आता अशाच आणखीन काही बातम्या। देशाचा प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं नवी मुंबईत पालिकेवर अतिशय सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली। नवी मुंबई महापालिका तिरंगी रंगात न्हाऊन निघाले। हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नवी मुंबईचे नागरिक गर्दी करतात। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर लक्ष लागलं होतं ते दिल्लीतून जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांच्याकडे आणि अखेर पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सुप्रसिद्ध गायिका ज्यांनी आपल्या सुमधुर गळ्यानं अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केलं, त्या सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे। ज्येष्ठ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना पद्मभूषण आणि ज्येष्ठ उद्योगपती तसंच सामाजिक कार्यात ज्यांनी तनमन धनपूर्वक स्वतःला झोकून दिलंय त्या सुधा मूर्ती यांना सुद्धा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। याशिवाय अन्यही पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। राकेश झुनझुनवाला मरणोत्तर पद्मश्री, मुलायम सिंग यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण, प्रभाकर मांडे यांना पद्मश्री, रवीना टंडन यांना पद्मश्री, ही सगळी पद्म पुरस्कार विजेत्यांची आपण नावं पाहतो आहोत। आणि आता वळूयात राज्यातल्या राजकीय बातम्यांकडे। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना निश्चितपणे स्थान दिलं जाईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडमधल्या पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांना आम्ही याबद्दल विनंती करणार आहोत, मान्य करायचं की नाही हे त्यांनी ठरवावं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। पिंपरी चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे आयोजित इंद्रायणी थडी जत्रेचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। सर, तुम्ही भाषणामध्ये महिलांचं खूप कौतुक केलं। मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आहेत, आपल्या महिलेला
आपल्याला स्थान मिळेल? 100% मिळेल. आम्ही निश्चित या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून महाविकास आघाडीच्या पक्षांना विनंती करू. शेवटी विनंती मान्य करायची की नाही त्यांनी ठरवायचं आहे. त्यांनी अनेक वेळा आम्हाला विनंती केली, आम्ही अनेक वेळा मान्य केली आहे. आता त्यांनी काय करायचं आहे त्यांनी ठरवायचं. पण मला असं वाटतं की आत्ता तरी हे सगळ्यांकरताच उचित राहील की या ठिकाणी निवडणुका न होता बिनविरोध अशा प्रकारे या दोन्ही निवडणुका किंवा या दोन्ही निवडी व्हाव्या. तिकडे पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खणाखणी सुरू आहे. अंधेरी पूर्वमधील पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार रिंगणात नव्हता. मात्र महाविकास आघाडी कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवणार आहे. यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. पोटनिवडणुकीत शिवसेनेची पलटी. अंधेरीची पोटनिवडणूक अपवाद होती. ती मुंबईत निवडणूक होती आणि भारतीय जनता पक्षाला जिंकण्याची अजिबात संधी नव्हती. अंधेरी पूर्वमध्ये भाजपचं सहकार्य. कसबा पिंपरीत मवियाची कोलांटोडी. मवियाला माणुसकी नाही राणेंचा टोला. हे लोक ती लढवणं त्यांना माणुसकी वगैरे काही नाही. कसबा आणि पिंपरीत पोटनिवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांनी आतापासूनच तलवारी उपसल्यात. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. विद्यमान आमदाराच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. तसंच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जातात. मागील वर्षी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपनं शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र या पोटनिवडणुकीत मवियानं दंड थोपटलेत. भारतीय जनता पक्ष निवडणूक लढला नाही, पण नांदेड आणि पंढरपूर या दोन्ही निवडणुका झाल्या आणि दोन्ही ठिकाणी मृत आमदारांच्या घरातले जवळचे नातेवाईक उभे होते, तरी त्या निवडणूक झाल्या. अंधेरीची पोटनिवडणूक अपवाद होता. ती मुंबईत निवडणूक होती आणि भारतीय जनता पक्षाला जिंकण्याची अजिबात संधी नव्हती. अंधेरी पूर्वमध्ये ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार न देण्याचा दिलदारपणा भाजपनं दाखवला होता. मात्र कसबा आणि पिंपरीत महाविकास आघाडीची भूमिका त्यांच्यात माणुसकीच नाही हे दाखवणारी असल्याची जळजळीत टीका निलेश राणेंनी केली आहे. गेलेल्या माणसाच्या समोर तुम्ही सीट लढवताय आणि ज्या नीच प्रवृत्तीची ही लोक आहेत, मी तुम्हाला 100% सांगतो, ते पिंपरी चिंचवडची जागा ती लक्ष्मण जगतापांची जी जागा होती ज्याच्यावर ते गेले आमदार असताना, हे लोक ती लढवणं त्यांना माणुसकी वगैरे काही नाही. सामदाम दंडभेद करून हे निवडणुकीला उतरणं ह्याच्यामध्ये नवल मला वाटण्याचं कारण नाही. कारण काय, हे त्या लेवलचेच आहेत, त्यांना माणुसकी वगैरे शून्य आहे. भाजपकडून अंधेरी पूर्व मतदारसंघातला दाखला दिला जातो. तर भाजपनं पंढरपूर, मंगळवेढा, कोल्हापूर उत्तर आणि देगलूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवली होती. त्याकडे संजय राऊतांनी लक्ष वेधलंय. एकंदरीतच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची आक्रमक भूमिका पाहता दोन्ही मतदारसंघात जोरदार घमासान होणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणखीन एक महत्त्वाची बातमी शिक्षक भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांकरता ही बातमी आहे. कारण राज्यात लवकरच शिक्षकांची मेगा भरती होणार आहे. पुढच्या 3 महिन्यात मिळून शिक्षकांची सुमारे 30,000 पदं भरली जातील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. 2012 पासून शिक्षकांची भरती बंद होती. आम्ही आता ती शिक्षकांची भरती देखील सुरू केली. 30,000 शिक्षकांची भरती ही पुढच्या 3 महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही करतो. जुनी पेन्शन योजना रद्द करणं हे काँग्रेस राष्ट्रवादीचं पाप असल्याचा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. जुनी पेन्शन द्यायची धमक आमच्यातच असल्याचंही त्यांनी सांगितलं. जुनी पेन्शन योजना विरोधक लागू करू शकत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
ही पेन्शन योजना लागू करायची असेल तर 2.5 लाख कोटींचा भार येईल, त्यामुळे वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागेल असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वी शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. निश्चितपणे या संदर्भात फायनान्स विभागाशी, सगळ्या विभागाशी आपण चर्चा करणार आहोत. आणि मी हेही सांगतो की हे लोक बोलतात, पण जर या ठिकाणी पेन्शन योजनेत बदल करायचा असेल, जुनी द्यायची असेल, ही धमक आमच्यामध्येच आहे. हे नाही करू शकत. हे नुसते बोलणारे लोक आहेत. जे काही करायचं असेल ते आम्हीच करू शकतो. आताच्याच हिवाळी अधिवेशनामध्ये आपण स्वतः हे डिक्लेअर केलं की जुनी पेन्शन योजना ही लागू करू शकत नाही. आणि आज तुम्ही म्हणतात की हे काँग्रेस सरकारचा पाप आहे. मग हे काँग्रेस सरकारचं पाप असतं तर मग छत्तीसगडमध्ये हे का नाही झालं? छत्तीसगडमध्ये आम्ही ओल्ड पेन्शन स्कीम लागू केली, हिमाचलमध्ये केली, झारखंडमध्ये केली, राजस्थानमध्ये केली. तुमच्या कुठल्या राज्यामध्ये तुम्ही ओल्ड पेन्शन स्कीम सुरू केली? त्यामुळे खोटं बोला, रेटून बोला यांनी होणार नाही. वास्तविकता आणि सत्य परिस्थिती जी आहे ती लोकांसमोर आहे. कोकणामध्ये पुन्हा एकदा राजकीय राडे सुरू झाले, कारण शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्यानं अशांततेचं सावट गडद होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हातात दंडुका घेऊन रस्त्यावर उतरल्यानं तणाव वाढला. कोकणात पुन्हा राजकीय राडा. ठाकरे गट भाजपचे कार्यकर्ते भिडले. आमदार वैभव नाईक उतरले रस्त्यावर. कोकणात पुन्हा राजकीय खेळ चाले. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हातात दंडुका घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांवर चालून गेले. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं पुढील अनर्थ टळला. कानेडीत झालेल्या राड्यात कुंभवडे गावचे सरपंच सूर्यकांत तावडे गंभीर जखमी झाले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. त्याचा जाब विचारण्यासाठी भाजपचे नेते संदेश सावंत यांच्या कार्यालयामध्ये शिवसैनिक गेले होते. त्यावेळी धक्काबुक्कीही झाली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना थेट आव्हान दिलं. ज्या पद्धतीने आमच्या शिवसैनिकांना त्रास द्यायचा प्रयत्न झाला तर त्या पद्धतीने त्याला उत्तर देण्यात येईल, त्याच पद्धतीने रिएक्शन होईल. आम्हाला या ठिकाणी एकंदरीत शांतता ठेवायची आहे आणि ती आम्ही ठेवू. पोलिसांना सहकार्य आम्हाला निश्चित या ठिकाणी करू. परंतु जर आमच्या कार्यकर्त्यांना पण त्रास द्यायला असेल तर त्या पद्धतीने रिएक्शन या ठिकाणी होणार आहे. ॲक्शनला रिएक्शन होणार आहे. राजकीय राड्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी देण्यात आल्या. त्यावरून पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. आमदार वैभव नाईक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणेंनी दिली आहे. इथे कायद्याला धरून आणि कायद्याच्या चौकटीत राहून सगळ्या पद्धतीची चौकशी होईल. पोलीस आपलं काम करताय. पोलिसाचा तपास आताही सुरू आहे असं मला माहिती आहे. जसं जेवढं मी SP-शी बोलल्यानंतर मला एवढं कळलं की आतापर्यंत विविध व्हिडिओ तपासण्याचं काम सुरू आहे. कोणाचा प्रत्यक्षात सहभाग आहे ह्याची माहिती चालू आहे. किती दांडे घेऊन फिरा किंवा काही करा, ज्यांनी कायदा तोडलाय त्या सगळ्या जणांवर निश्चित पद्धतीने कारवाई होणार. राजकीय राडा झाल्यानंतर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. त्यामुळे सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. मात्र राजकीय राड्यामुळे अनेक दिवसांपासूनच्या शांततेचा भंग झालाय. त्यामुळे कोकणात राजकीय खेळ चाले ही मालिका पुन्हा सुरू तर होणार नाही ना, अशी धास्ती स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे. विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. कोकणात नटसम्राट आणि अशी काही वगनाट्य, पथनाट्य ही फार जबरदस्त रंगतात. तशी राजकारणातही आपली युती ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असून महाविकास आघाडीसोबत नाही, असं अतिशय महत्त्वपूर्ण विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी आपण महाविकास आघाडीसोबत युती करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भूमिकेवरून 2 दिवसातच घुमजाव केलं का असा प्रश्न आता विचारला जातोय.
दरम्यान वंचित आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित येऊन सरकारही आणू शकतो असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ती मी आजही सांगतो की सेना आणि वंचित एकत्र जरी लढली आणि इतर जण आले नाहीत तरी महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट आम्ही फॉर्म करू, एवढं तुम्हाला शाश्वत देतो. आता तुम्ही महाविकास आघाडीचा एक भाग झाला, नाही, अजून नाही झालं आणि माझी होण्याची इच्छा नाही. पुढे कसं जाणार आहे? असं कसं म्हणतात? माझी युती आता जी आहे ती शिवसेनेबरोबरची आहे. पण शिवसेना महाविकास आघाडीचा भाग. शिवसेना महाविकास आहे तो त्यांचा प्रश्न आहे. तिकडे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना झोप अनावर झाल्याचं दिसतंय. भर मेळाव्यात जयंत पाटील डुलक्या घेत होते. दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पाटील यांना सावध केलं. यानंतर जयंत पाटील फ्रेश होऊन पुन्हा एकदा व्यासपीठावर दाखल झाले. संतोष बांगर पुन्हा एकदा त्यांच्या दादागिरीमुळे चर्चेत आले. काल हिंगोलीतल्या प्राध्यापकाला धमकावल्याच्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. बांगर यांच्या दादागिरीचा सरकारच्या डोक्याला मात्र ताप होत असला तरी स्वतः बांगर आपल्या दादागिरीवर ठाम आहेत. आमदार संतोष बांगरांची दादागिरी. बांगरांच्या दादागिरीचा सरकारच्या डोक्याला ताप. संतोष बांगर दबंगगिरीवर ठाम. शिंदे फडणवीस सरकारसाठी हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर डोकेदुखी झाले. आमदार संतोष बांगर प्रत्येक ठिकाणी दादागिरी करतात, कायदा हातात घेतात. सरकारी अधिकारी आणि ठेकेदार तर त्यांच्या रडारवरच आहे. कधी कुणाच्या कानशिलात लाव, कुणाला धमकी देण्याचे कार्यक्रम सुरूच असतात. नुकतंच त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणात आमदार संतोष बांगरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. संतोष बांगर यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. प्राचार्य, तहसीलदार, वेगवेगळे अधिकारी यांना मारहाण करणारे आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आज काम करतायत. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांनी ताबडतोब या सरकारने संतोष बांगर यांना ताबडतोब योग्य ती कारवाई त्यांच्या विरोधी केली पाहिजे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर दखल घेतली आहे. आमदार बांगरांनी काल मारहाण केली एका प्राचार्याला. आमदार बांगरांबाबत सातत्याने असले प्रकार घडत आहेत. तुम्ही पण सूचना केल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या. मला आता त्याची माहिती नाही नेमकं काय घडलंय, पण त्याची माहिती घेऊन योग्य कारवाई करू. दुसरीकडे बांगर ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आहेत त्या पक्षाचे नेतेही बांगरांच्या दबंगगिरीमुळे हैराण आहेत. प्रकरण घडलेलं असेल तर त्याच्यावर होम डिपार्टमेंट कारवाई करणार. आमच्या दृष्टीने आमदार असतील, सर्वसामान्य लोक असतील, सर्व सारखीच असतात आणि त्याच्यामुळे असं म्हणण्याचं कारण नाही. आम्ही बांगर साहेबांची चर्चा करू, त्यांनी संयम राखला पाहिजे, शांतता राखली पाहिजे असं आम्हाला सुद्धा वाटतं की शेवटी एखादे आमदार असले तरी ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांच्यावर आमच्या सरकारची सुद्धा इमेज 100% असते, हे मला मान्य आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. संतोष बांगर यांना मात्र त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होत नाही. ते त्यांच्या दबंगगिरीवर ठाम आहेत. या ठिकाणी जर कोणी महिलेवर जर कोणी अत्याचार करत असेल तर तो संतोष बांगर सहन करून घेणार नाही. मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्याची मला पर्वा नाही. सरकारमध्ये असलं म्हणजे आवाज उठवायचा नाही हे आम्हाला सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेलं नाही. सरकारमध्ये असून सुद्धा तुम्हाला सांगतो की आताच DCM साहेबाला मी संपूर्ण या रीतसर माहिती दिलेली आहे. संतोष बांगर यांच्या दादागिरीमुळे सरकारची अडचण झाली आहे. बांगर यांच्यावर कारवाई सुद्धा करू शकत नाही आणि त्यांना मोकळंही सोडू शकत नाही अशी सरकारची अवघड अवस्था आहे. मनीष खरातसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. दरम्यान मी पीडित महिला प्राध्यापिकेचा ऑडिओ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऐकवल्यानंतर त्यांनी माझं कौतुक करत शाबासकीची थाप दिली असल्याचं संतोष बांगर यांनी म्हटलंय. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबाला ही क्लिप मी वाजवून दाखवली आणि साहेबांनी मला वाटते की एक 15-20 मिनिटाच्या पूर्वीच आपल्या माध्यमातूनच सांगितलं होतं की मी या गोष्टीची शहानिशा करेल आणि शहानिशा करून जे काही योग्य आहे ते त्यावर कारवाई करेल. साहेबांनी ज्या वेळेस ही क्लिप ऐकली त्यावेळेस अक्षरशः साहेबांनी माझ्या पाठीवरती शबासकीची थाप दिली. पुण्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव इथे भीमा नदीमध्ये 7 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर महाराष्ट्र हादरला. ही आत्महत्या नसून हत्या होती असं आता पोलीस तपासात समोर आलंय. घरचाच भेदी काळ बनल्याची धक्कादायक माहिती समोर येते. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केले. आरोपींच्या भावाचा अपघातात मृत्यू झाला होता आणि याचा सूड उगवण्यासाठी आरोपींनी 7 जणांची हत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या 7ही जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या हत्याकांडातील आरोपींची संख्या वाढू शकते असंही पोलिसांना वाटतं. भीमा नदीच्या पात्रात क्रूर हत्याकांड झालं. 7ही जणांना बुडून ठार करण्यात आलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या सगळ्यांचा बुडून मृत्यू झाल्याचं उघड झालंय. जे मोटिव्ह समोर येत आहे त्यामध्ये जे यांचा आरोपीपैकी जे मोठा भाऊ आहे अशोक पवार, त्यांचा मुलगा नाव धनंजय पवार याचा काही महिन्यापूर्वी मृत्यू झालं होतं आणि त्याबाबत एक ॲक्सिडेंटची केस हे पुणे सिटीमध्ये दाखल आहे. ती मृत्यूचं कारण हे जे आता मृतक झालेले आहे त्यांचा मुलगा आहे असा राग त्यांच्या मनात होता, असा प्रायमा फेसी आतापर्यंत मला लक्षात आलेला आहे. त्या रागामुळे ह्या लोकांची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेकच्या नंतर राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. समर्थनाची प्रशंसा करत असल्याची पोस्ट झेलेन्स्की यांनी या बैठकीनंतर त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली. परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी रविवारी कैरो येथे इजिप्तचे परराष्ट्र मंत्री समय शौकरी यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघर्षग्रस्त लिबियाबद्दल झालेल्या चर्चेत ऊर्जा सुरक्षा, आर्थिक सहकार्य, स्थलांतर आणि भूमध्य सागरातील स्थिरता यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. 60 लाखांहून अधिक स्थलांतरित इजिप्तमध्ये आहेत. अनेक वर्षांपासून स्थलांतरित बोटींना देशाच्या किनाऱ्यावरून जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण इजिप्तच्या जाण्याआधी हे स्थलांतरित शेजारच्या लिबियात प्रवास करून युरोपच्या किनाऱ्यावर धडकण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे लिबिया हे आफ्रिकन आणि मध्य पूर्वेतील स्थलांतरितांसाठी एक केंद्र बनलंय. पेरूमध्ये 2 महिन्यांपासून निदर्शनं करणाऱ्या युद्धबंदीचं आवाहन केलेलं आहे. पेरूचे राष्ट्राध्यक्ष दिना बुलुअर्टे यांनी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 50हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या निदर्शनांमुळे राजीनाम्याची मागणी जोरावर आहे. गेल्या आठवड्यातही मोर्चे आणि सुरक्षा दलांशी सुरू असलेली चकमक लिमा येथे पोहोचली. मंगळवारी शेकडो निदर्शक राजधानीच्या सर्वात श्रीमंत जिल्ह्याच्या सॅन इसिड्रोच्या रस्त्यावर फिरले आणि त्यांनी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली. खासदारांद्वारे मान्य होण्याच्या तारखेपर्यंत राहतील. ज्यांनी एप्रिल 2024 होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी डिसेंबरमध्ये पहिल्या मतदानात मंजूर केलेल्या विनंतीला मान्यता देण्यासाठी अद्याप बैठक बोलावली नाही. पेड्रो कॅस्टिलोनच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष बुलुअर्टे यांनी 7 डिसेंबर रोजी नवीन अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यावर निषेध सुरू झाला. न्यूझीलंडचे 41वे पंतप्रधान म्हणून ख्रिस हिपकिन्स यांनी बुधवारी शपथ घेतली. जेसिंडा ऑर्डनच्या गेल्या आठवड्यात अनपेक्षित राजीनामा दिल्यानंतर हे बदल झाले. सार्वत्रिक निवडणूक लढवण्याआधी त्यांच्याकडे 9 महिन्यांपेक्षा कमी वेळ आहे. न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल सिंडी किरो यांनी ऑर्डन यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर हा शपथविधी सोहळा पार पडला. न्यूझीलंडचे राज्यप्रमुख ब्रिटनचे राजा चार्ल्स III आहेत आणि किरो हे न्यूझीलंडमधील त्यांचे प्रतिनिधी आहेत. गेल्या वर्षी जगभरात गिनी वर्म रोगाची 13 जणांना बाधा झाल्याचं कार्टर सेंटरद्वारे मंगळवारी सांगण्यात आलं. कार्टर सेंटर हे अशासकीय संस्था आहे आणि ज्याची स्थापना 1982 मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांनी केली होती. परजीवी रोगाचं निर्मूलन करण्याच्या जागतिक प्रयत्नांचा शेवटचा टप्पा सर्वात कठीण असेल असं या निर्मूलन कार्यक्रमाच्या संचालकांनी सांगितलं. चाडमध्ये 6, दक्षिण सुदानमध्ये 5, इथिओपियामध्ये 1 आणि
मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये एका रुग्णाची नोंद झाली, ज्याची चौकशी सुरू आहे. 1986 मध्ये 35 लाख नागरिकांना या रोगाची लागण झाली. तेव्हापासून जागतिक निर्मूलनाच्या प्रयत्नांचं नेतृत्व करण्यास कार्टर यांनी सुरुवात केली. तेव्हापासून हे प्रमाण कमी झालं. सोमवारी रात्री सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये ऑकलंड गॅस स्टेशनवर झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मॅकआर्थर बुलेवॉर्डवर अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवण्यात आलं आणि यावेळी अनेकांवर गोळीबार झाल्याचं पोलिसांच्या निवेदनात म्हटलं आहे. बंदुकीच्या गोळीनं जखमी झालेल्या अनेकांना स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि इतरांची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हाफ मून बेच्या बाहेरील 2 ठिकाणी एका बंदूकधाऱ्याने 7 जणांना ठार केल्यानंतर काही तासांनीच हा गोळीबार झाला. युक्रेनमधून निर्यात केलं जाणारं धान्य आणि इतर अन्न निर्यात करणाऱ्या जहाजांच्या तपासणीचा वेग संयुक्त राष्ट्रांनी आघाडी घेऊन केलेल्या तहामुळे मंदावलाय. याचा परिणाम विकसनशील राष्ट्रांमध्ये केल्या जाणाऱ्या अन्न पुरवठ्यावरती झाला. ज्या देशात नागरिक उपाशीपोटी आहेत त्यांना पुरवठा वाहून नेण्यासाठी असलेल्या जहाजांचा अनुशेष निर्माण झालाय. ऑक्टोबरमध्ये युक्रेनकडे जाणाऱ्या आणि सोडल्या जाणाऱ्या जहाजांची सरासरी दैनंदिन तपासणी 10.6 पर्यंत होती, पण जानेवारीमध्ये ती 5.3 वर पोहोचली. इस्तंबूलमधील ऑपरेशनच्या संयुक्त समन्वय केंद्रानं दिलेली ही आकडेवारी आहे. तेव्हापासून अमेरिकेचे आणि काही युक्रेनचे अधिकारी रशियावर जाणीवपूर्वक तपासणी कमी करत असल्याचा आरोप करतात. रशिया जाणून बुजून तपासणी कमी करते आहे का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय. त्यावर रशिया दैनंदिन तपासणीच्या संख्येचं पालन करत असल्याचं उत्तर जिनिव्हा इथल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या रशियन राजनैतिक मिशनचे प्रवक्ते अलेक्झांडर पेशल्याकोव्ह यांनी दिलंय. युद्ध सुरू झाल्यापासून सुमारे 20 लाख युक्रेन नागरिकांना जबरदस्तीनं रशियात नेण्यात आल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी केला. युक्रेनमध्ये असलेल्या रशिया व्याप्त भागात रशियन सैन्यानं वस्तू आणि उपकरणं चोरल्याचा आरोपही झेलेन्स्की यांनी केला. व्हिडिओ लिंकद्वारे ते नॅशनल असोसिएशन ऑफ स्टेट चेंबर्सला संबोधित करत होते. रशियाचं सैन्य लुटमार करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. रशियानं सुमारे 20 लाख नागरिकांचं अपहरण करून जबरदस्तीने रशियाला नेल्याचा, त्यांना निर्वासित केल्याचा दावा त्यांनी केला. परराष्ट्र व्यवहार परिषदेच्या बैठकीनंतर युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांनी याविषयीची माहिती दिली. युक्रेनला युरोपियन युनियनचं समर्थन कायम असल्याचं वचन बोरेल यांनी दिलं. हे युद्ध जिंकण्यासाठी युक्रेनला आम्ही सर्वतोपरी मदत करू असंही ते म्हणाले. युक्रेनला अतिरिक्त 50 कोटींची लष्करी मदत दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. युरोपियन युनियननं आता युक्रेनला लष्करी, आर्थिक अशी 50 अब्ज युरोची मदत केलेली आहे. न्याय शांततेसाठी युक्रेनच्या पुढाकाराला युरोपियन युनियनचा पाठिंबा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. जर्मनीचं सरकार युक्रेनला लेपर्ड 2 हे रणगाडे देण्याबद्दलचा निर्णय झालेला नाही असं जर्मन सरकारचे प्रवक्ते स्टीफन हेफस्ट्रेट यांनी सांगितलं. युक्रेनला बहुचर्चित लढाऊ रणगाडे प्रदान करण्यात जर्मनीच्या भूमिकेबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. निर्णयाबद्दल नंतर विचार करण्यापेक्षा पावलं उचलतानाचा निर्णय घेणं महत्त्वाचं असल्याचं हेफस्ट्रेट यांनी बर्लिनमध्ये पत्रकारांना सांगितलं. रशियन सैन्याने डोनेत्स्क भागातील क्रॅस्नोपिलिया गावाचा ताबा घेतल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल इगोर यांनी केलेला आहे, पण रशियाच्या विधानावर युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रशिया एस्टोनियाच्या राजदूताची हकालपट्टी करते आणि देशाच्या राजनैतिक मिशनचे नेतृत्व त्या आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. बॉलिवूडमधील खान गट जेव्हा केव्हा सिनेमा घेऊन येतो त्यावेळेला काही अपवाद वगळता बॉक्स ऑफिसवर कायमच कोटीच्या कोटी उड्डाणं घेतो. त्यातल्या त्यात SRK 4 वर्षांच्या ब्रेकनंतर पठाण सिनेमा घेऊन आल्यानं ॲडव्हान्स बुकिंगनं कोटींचा आकडा कधीच गाठलाय. त्यामुळे रिलीज झालेला पठाण शाहरुख करता नवसंजीवनी देणारा ठरणार असंच दिसतंय. रोमांस का बादशाह शाहरुख खान ऍक्शनचा जलवा दाखवण्यासाठी पठाणच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. तसं SRKने 4 वर्ष फॅन्सना वेटिंगवरच ठेवलं. त्यातही पठाण येणार म्हणता म्हणता त्यातील बेशरम गाणं आणि त्यातला दीपिका पदुकोणचा भगवी बिकिनी घातलेला सीन चांगलाच वादात सापडला. मग काय भाई, सिनेमावरनं मोठी चर्चा. पण असो,
शाहरुख मियाच्या सिनेमाला अनेक नद्या आडव्या आल्या तरी सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर होताच 24 कोटींची कमाई करणारा पठाण बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. हो मग काय भाई, आता तर सिनेमा रिलीज झालाय. मीडिया रिपोर्टने वर्तवलेल्या अंदाजानुसार सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 40 कोटी रुपयांची कमाई करू शकतो, तर शनिवार आणि रविवारी सिनेमा भारतात तब्बल 150 ते 200 कोटी रुपयांपर्यंत गल्ला गोळा करू शकतो. प्रेक्षकांनी पठाण पहिल्याच दिवशी पाहता यावा म्हणून ॲडव्हान्स बुकिंग केलं. जवळपास 8 लाखांपेक्षा अधिक तिकीटं बुक करण्यात आली. काही ठिकाणी शाहरुखच्या चाहत्यांनी आज चित्रपटगृहाबाहेर फटाके फोडलेत, तर काही ठिकाणी ढोल ताशांवर चाहते आनंदाने नाचताना दिसले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सकाळचा शो पाहण्याकरता प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर मोठी गर्दी केली. शाहरुखला बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांनी दाखवलेला उत्साह कमालीचा. केवळ भारतातच नाही तर पठाण चित्रपटाने जर्मनीतही रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. तिथे शोच्या पहिल्याच दिवशी हाऊसफुलचा बोर्ड लागला. शाहरुख तसा ग्लोबल स्टार शाहरुखला कमबॅक नंतर नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. थोडक्यात काय, तो फिर एक बार SRK के दिन बदलने वाले हैं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. पठाणवर आगपाखड सुद्धा होतीये आणि ती होतीये एका वेगळ्या कारणानं. शाहरुखच्या पठाणसाठी बांबू आणि पिकोलो या मराठी चित्रपटांचा बळी का, असा प्रश्न मनसेच्या अमेय खोपकर यांनी केलाय. पठाणचं भलं करा पण मराठी चित्रपटांना सुद्धा त्यांचा वाटा घेऊ द्या, असं खोपकर यांचं म्हणणं आहे. मल्टिप्लेक्स चालकांनी याबद्दल सामंजस्यानं वागावं असा इशाराही मनसेकडून देण्यात आलाय. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही असं होऊ नये यासाठी मनसेकडून इशारा देण्यात आला आहे. अनेक मराठी सिनेमे आहेत, त्यातल्या मल्टिप्लेक्सनी किंवा सिंगल स्क्रीन थिएटरनी एकाही मराठी सिनेमाला चांगले स्क्रीन्स किंवा थिएटर्स मिळत नाहीये. मी याचा निषेध करतो आणि जर का मल्टिप्लेक्सवाल्यांनी मराठी सिनेमांना थिएटर्स आणि चांगले स्क्रीन्स दिले नाहीत, मी त्यांना इशारा देतोय की महाराष्ट्रभर आंदोलन होईल आणि आम्ही बघून घेऊ की कसे मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नाहीत. जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. या ठिकाणी रस्ते, घरं, झाडं सगळीकडे बर्फाचे थर जमा झालेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्यानं वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. बहुत बढ़िया है. हेलो न्यूज़ 18 व्यूवर्स, बहुत मज़ा आ रहा है गुलमर्ग में. आज तो गंडोला बंद था लेकिन यही इतना प्यारा मौसम है, ऊपर जाने की ज़रूरत नहीं पड़ी. बहुत एंजॉय कर रहे हैं लोग. क्या कुछ मैसेज देना चाहेंगे आप? मैसेज देना चाहेंगे कि कश्मीर इज़ वेरी ब्यूटीफुल. सब लोगों ने यहाँ आना चाहिए और एंजॉय करना चाहिए. लोग भी काफ़ी सही है और वेदर तो माशाल्लाह क्या बोले, बढ़िया है. बहुत अच्छा लग रहा है यहाँ आके. फर्स्ट टाइम मैंने कश्मीर में विजिट किया है तो बहुत अच्छा लग रहा है. सो सबने आप एक बार तो विजिट करना ही चाहिए. कश्मीर इज सो ब्युटिफुल. तिकडे मनालीमध्ये ऐन बर्फवृष्टीत 2 गटांमध्ये राडा झाला. 2 गटांमध्ये चक्क लाथाबुक्क्यांनी हाणामारी झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. विषय होता गाड्यांच्या पार्किंगचा आणि त्यावरून ही जोरदार हाणामारी झाली. सध्या अतिशय कडाक्याची थंडी आहे आणि या थंडीपासून बचाव करण्यासाठी सगळेच जण शेकोटीचा आसरा घेतात. मात्र घरामध्ये जर शेकोटी पेटवताय तर सावधान, कारण शेकोटीच्या धुरामुळे गुदमरून जीव जाण्याचा धोका सुद्धा आहे. घरात शेकोटी पेटवताय, सावधान. शेकोटीची साथ मरणाशी गाठ. शेकोटी पेटवाल, गुदमरून मराल. थंडीचे दिवस आहेत. अनेक जण घरात ऊब यावी यासाठी शेकोटी पेटवतात.
रात्रभर ऊब मिळावी याकरता शेकोटी शेजारी अंथरुणही टाकतात. शेकोटीमुळे ऊब मिळते खरी, पण घरात शेकोटी पेटवणं हे जीवावर बेतू शकतं. घरातल्या शेकोटीमुळे घरात कार्बन मोनॉक्साईड साठून बडोद्यातल्या एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. हे दाम्पत्य घरातल्या खोलीत शेकोटी पेटवून झोपी गेलं होतं. खोलीतून धूर बाहेर निघण्यासाठी जागाच नव्हती, त्यामुळे खोलीचं गॅस चेंबर झालं आणि त्यात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. घरामध्ये ज्यावेळेला थंडीच्या दिवसांमध्ये खोल्या बंद करून, ज्यावेळेला खिडक्या बंद करून लाकूड किंवा एखादं शेगडीमध्ये लाकूड किंवा कोळसे जाळले जातात, त्यावेळेला त्याच्यामधून हा कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि खोल्या बंद असल्यामुळे तो श्वासात जाऊन त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्याच्यामुळं या पद्धतीचं आपल्याला थंडी वाजत असेल तर अशा प्रकारे लाकूड जाळणं किंवा शेगडी खोलीमध्ये ठेवणं, दारं खिडक्या बंद करून हे मुळीच करू नये. घरातल्या घरात शेकोटीची ऊब घेणाऱ्यांसाठी तज्ज्ञांनी काही सूचना केल्या आहेत. शेकोटी पेटवता ती खोली हवाबंद नसावी. खोलीतून शेकोटीचा धूर बाहेर जाईल यासाठी एखादी खिडकी किंवा दरवाजा उघडा ठेवावा. उबदारपणा आल्यावर शेकोटी विझवून टाकावी. लहान मुलांना शेकोटीच्या शेजारी बसवू नये. घरात झोपताना शेकोटीचा पर्याय शक्यतो टाळावाच असंही जाणकार सांगतात. खोलीची दारं खिडक्या ही उघडी पाहिजेत, परंतु थंडीमुळं या गोष्टी केल्या जात नाहीत आणि दरवर्षी अशा पद्धतीने हजारो व्यक्ती यामध्ये मृत पावत असतात. त्यामुळे या गोष्टीपासून घरामध्ये शेगडी, लाकूड, कोळसा या गोष्टी आपण निश्चितच थंडीपासून संरक्षण करण्यासाठी करू नये, कारण ते अत्यंत प्राणघातक आहेत. थंडीपासून बचाव करण्याकरता शेकोटी हा एकमेव पर्याय नाही. त्यामुळे शेकोटीचा विचार करत असाल तर खबरदारी बाळगा, नाहीतर शेकोटीच्या धुरात तुमचं आयुष्यच गुदमरून जाईल. जळगावहून नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे आज माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रात गणपतीच्या मंदिरांमध्ये विशेष सजावटही करण्यात आली. मुंबईकरांसाठी अत्यंत श्रद्धेच्या असलेल्या श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरात आज रथयात्रेचा उत्सव पार पडला. ढोल ताशांच्या गजरात, मराठमोळ्या पोशाखात पारंपरिक पद्धतीने गणरायाची रथयात्रा निघाली. यात शेकडोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते. श्री सिद्धिविनायकाची प्रतिमा या निमित्तानं दादर आणि प्रभादेवीच्या स्थानिकांना प्रत्यक्ष पाहायला मिळाली. गणरायाचं दर्शन घ्यायला आलेले सगळे भक्तगण या रथयात्रेत सहभागी झाले होते. आज माघी गणेश जयंती या निमित्तानं मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात सुद्धा विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मंदिरात आणलेल्या पाळण्यासाठी 2 किलो 280 ग्रॅम सोनं वापरण्यात आलं. रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात आज माघी गणेशोत्सवाची यात्रा असून पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं आहे. सकाळपासूनच भाविकांनी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लिबिया हे आफ्रिकन आणि मध्य पूर्वेतील स्थलांतरितांसाठी एक केंद्र बनलंय. पेरूमध्ये 2 महिन्यांपासून निदर्शनं करणाऱ्या युद्धबंदीचं आवाहन केलेलं आहे. पेरूचे राष्ट्राध्यक्ष दिना बुलुअर्टे यांनी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 50 लोकांचा मृत्यू झाला. या निदर्शनांमुळे राजीनाम्याची मागणी जोरावर आहे. गेल्या आठवड्यातही मोर्चे आणि सुरक्षा दलांशी सुरू असलेली चकमक लिमा येथे पोहोचली. मंगळवारी शेकडो निदर्शक राजधानीच्या सर्वात श्रीमंत सॅन इसिड्रोच्या रस्त्यावर फिरले आणि त्यांनी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली. खासदारांद्वारे मान्य होण्याच्या तारखेपर्यंत राहतील, ज्यांनी एप्रिल 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक
निवडणुकांसाठी डिसेंबरमध्ये पहिल्या मतदानात मंजूर केलेल्या विनंतीला मान्यता देण्यासाठी अद्याप बैठक बोलावली नाही. पेड्रो कॅस्टिलोनच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष बुलुवर्टे यांनी 7 डिसेंबर रोजी नवीन अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यावर निषेध सुरू झाला. न्यूझीलंडचे 41वे पंतप्रधान म्हणून ख्रिस हिपकिन्स यांनी बुधवारी शपथ घेतली. जेसिंडा ऑर्डनच्या गेल्या आठवड्यात अनपेक्षित राजीनामा दिल्यानंतर हे बदल झाले. सार्वत्रिक निवडणूक लढवण्याआधी त्यांच्याकडे 9 महिन्यांपेक्षा कमी वेळ आहे. न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल सिंडी किरो यांनी ऑर्डन यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर हा शपथविधी सोहळा पार पडला. न्यूझीलंडचे राज्यप्रमुख ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे आहेत आणि किरो हे न्यूझीलंडमधील त्यांचे प्रतिनिधी आहेत. गेल्या वर्षी जगभरात गिनी वर्म रोगाची 13 जणांना बाधा झाल्याचं कार्टर सेंटरद्वारे मंगळवारी सांगण्यात आलं. कार्टर सेंटर हे अशासकीय संस्था आहे आणि ज्याची स्थापना 1982 मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांनी केली होती. या परजीवी रोगाचं निर्मूलन करण्याच्या जागतिक प्रयत्नांचा शेवटचा टप्पा सर्वात कठीण असेल असं या निर्मूलन कार्यक्रमाच्या संचालकांनी सांगितलं. चाडमध्ये 6, दक्षिण सुदानमध्ये 5, इथिओपियामध्ये आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये एका रुग्णाची नोंद झाली, ज्याची चौकशी सुरू आहे. 1986 मध्ये 35 लाख नागरिकांना या रोगाची लागण झाली. तेव्हापासून जागतिक निर्मूलनाच्या प्रयत्नांचं नेतृत्व करण्यास कार्टर सुरुवात केली. तेव्हापासून हे प्रमाण कमी झालं. सोमवारी रात्री सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये ऑकलंड गॅस स्टेशनवर झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मॅकआर्थर बुलेवॉर्डवर अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवण्यात आलं आणि यावेळी अनेकांवर गोळीबार झाल्याचं पोलिसांच्या निवेदनात म्हटलं आहे. बंदुकीच्या गोळीनं जखमी झालेल्या अनेकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि इतरांची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हाफ मून बेच्या बाहेरील 2 ठिकाणी एका बंदूकधाराने 7 जणांना ठारल्यानंतर काही तासांनीच हा गोळीबार झाला. युक्रेनमधून निर्यात केलं जाणारं धान्य आणि इतर अन्न निर्यात करणाऱ्या जहाजांच्या तपासणीचा वेग संयुक्त राष्ट्रांनी आघाडी घेऊन केलेल्या तहामुळे मंदावला. याचा परिणाम विकसनशील राष्ट्रांमध्ये केल्या जाणाऱ्या अन्न पुरवठ्यावरती झाला. ज्या देशात नागरिक उपाशीपोटी आहेत त्यांना पुरवठा वाहून नेण्यासाठी असलेल्या जहाजांचा अनुशेष निर्माण झाला. ऑक्टोबरमध्ये युक्रेनकडे जाणाऱ्या आणि सोडल्या जाणाऱ्या जहाजांची सरासरी दैनंदिन तपासणी 10.6 पर्यंत होती, पण जानेवारीमध्ये ती 5.3 वर पोहोचली. इस्तंबूल ऑपरेशनच्या संयुक्त समन्वय केंद्रानं दिलेली ही आकडेवारी आहे. तेव्हापासून अमेरिकेचे आणि काही युक्रेनचे अधिकारी रशियावर जाणीवपूर्वक तपासणी कमी करत असल्याचा आरोप करतात. रशिया जाणून बुजून तपासणी कमी करते आहे असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे. त्यावर रशिया दैनंदिन तपासणीच्या संख्येचं पालन करत असल्याचं उत्तर जिनिव्हा इथल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या रशियन राजनैतिक मिशनचे प्रवक्ते अलेक्झांडर पेशल्याकोव्ह यांनी दिलं. युद्ध सुरू झाल्यापासून सुमारे 20 लाख युक्रेन नागरिकांना जबरदस्तीनं रशियात नेण्यात आल्याचा दावा युक्रेन अध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी केला. युक्रेनमध्ये असलेल्या रशिया व्याप्त भागात रशियन सैन्यानं वस्तू आणि उपकरणं चोरल्याचा आरोपही झेलेन्स्की यांनी केला. व्हिडिओ लिंकद्वारे ते नॅशनल असोसिएशन ऑफ स्टेट मेंबर्सला संबोधित करत होते. रशियाचं सैन्य लुटमार करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. रशियानं सुमारे 20 लाख नागरिकांचं अपहरण करून जबरदस्तीने रशियाला नेल्याचा, त्यांना निर्वासित केल्याचा दावा त्यांनी केला. परराष्ट्र व्यवहार परिषदेच्या बैठकीनंतर युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांनी याविषयीची माहिती दिली. युक्रेनला युरोपियन युनियनचं समर्थन कायम असल्याचं वचन बोरेल यांनी दिलं. हे युद्ध जिंकण्यासाठी युक्रेनला आम्ही सर्वतोपरी मदत करू असंही ते म्हणाले. युक्रेनला अतिरिक्त 50 कोटींची लष्करी मदत दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. युरोपियन युनियननं आता युक्रेनला लष्करी, आर्थिक अशी 50 अब्ज युरोची मदत केलेली आहे. शांततेसाठी युक्रेनच्या पुढाकाराला युरोपियन युनियनचा पाठिंबा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. जर्मनीचं सरकार युक्रेनला लेपर्ड 2 हे रणगाडे देण्याबद्दलचा निर्णय झालेला नाही असं जर्मन सरकारचे प्रवक्ते स्टीफन हेफस्ट्रेट यांनी सांगितलं. युक्रेनला बहुचर्चित लढाऊ रणगाडे प्रदान करण्यात जर्मनीच्या भूमिकेबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. निर्णयाबद्दल नंतर विचार करण्यापेक्षा पावलं उचलतानाचा निर्णय घेणं महत्त्वाचं असल्याचं हेफस्ट्रेट यांनी बर्लिनमध्ये पत्रकारांना सांगितलं. रशियन सैन्याने डोनेत्स्क भागातील क्रॅस्नोपिलिया गावाचा ताबा घेतल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल इगोर यांनी केलेला आहे, पण रशियाच्या विधानावर युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रशिया एस्टोनियाच्या राजदूताची हकालपट्टी करते आणि देशाच्या राजनैतिक मिशनचे नेतृत्व त्यानंतरचे अधिकारी करतील असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सोमवारी सांगण्यात आलं. एस्टोनियाचे राजदूत
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहे दिवसभराच्या बातम्या आणि आता पाहूयात काही व्हायरल बातम्या. या व्हिडिओमध्ये चिंपांझी दादा कसला तरी विचार करतायत असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. या जगाचं होईल कसं? मंत्रिमंडळाचा विस्तार होईल कधी? कदाचित असेच तर भन्नाट विचार या दादांच्या मनात नाहीत ना, असा प्रश्न तुम्हाला त्यांना बघून पडला असेल. सध्या सोशल मीडियावर माकड आणि बदकांच्या पिलांचा एक जोरदार व्हिडिओ, अगदी गोड व्हिडिओ खूपच चर्चेत आहे. खाणं पिणं खेळणं झोपणं सगळं सोबत. आमची मैत्रीच आहे तशी. म्हणतात ना, माणसापेक्षा प्राणी फार हुशार, तितकेच प्रेमळ सुद्धा असतात. आता या व्हिडिओमध्ये हरणांना झाडाची पानं खाता यावीत यासाठी हे वानरराज झाडाची फांदी खालती ढकलतायत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगला चर्चेला जातोय. टायरच्या झोक्यावर एक माकड निवांत झोके घेताना या व्हिडिओमध्ये दिसतंय. ना कसली चिंता ना कसली फिकीर. तुम्ही पण असे बिंदास टेन्शन फ्री राहा. कदाचित हाच संदेश या माकडाला द्यायचा नाही ना, असा प्रश्न नेटकरी परस्परांना विचारतात. सध्या बऱ्याच देशांमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. दरम्यान बर्फावरून चालताना एका तरुणाचा तोल जाऊन तो खालती पडला आणि उपस्थितांमध्ये जबरदस्त हशा पिकला. एका फुटबॉलच्या मैदानात गवत खाण्यासाठी एक गेंड्याचं पिल्लू आलं आणि मग काय, सगळा खेळ तिथेच थांबला. शेवटी या गेंड्याच्या बछड्याला ढकलत बाहेर काढावं लागलं. खेळाडूंच्या फुटबॉल खेळण्यापेक्षा जास्त नाकीनऊ आले त्याला बाहेर काढताना. मैं नहीं जाऊंगा, इधर घास खाऊंगा, असा गेंड्याचं पिल्लू सांगत असावं. अनेकांना सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करण्याची सवय असते आणि ते फॉलो करण्याच्या नादात ते स्वतःची फजिती सुद्धा करून घेतात. सध्या एका अशाच मुलीचा पतली कमरिया मोरी या गाण्यावर नाच करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय, ज्यामध्ये या मुलीची मोठी फजिती झाली आणि अर्थातच उपस्थितांमध्ये हशा पिकला. इंस्टाग्रामवर माशांच्या भांडणाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. समुद्राच्या तळाशी मासे भांडताना दिसत आहेत. दोन्ही मासे तोंडामध्ये पाणी आणि वाळू भरून एकमेकांच्या अंगावर फेकताना दिसत आहेत. सोशल मीडियावर एका लहान मुलीचा जीव काचेच्या भिंतीमुळे वाचल्याचा एक थरारक व्हिडिओ पाहायला मिळतोय. पालक या मुलीचा फोटो काढतायत. अर्थात हे एका झूमध्ये झालंय. मध्ये आहे भली मोठी काचेची भिंत, पण पलीकडचे वाघोबा या मुलीला पाहून थेट धडकले. ते पडले पाण्यात. पलीकडे होती काच, पण ही चिमुकली काहीशी घाबरून गेली. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आज इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. सहा दक्षिण सुधींमध्ये